आसाराम बापू म्हणजे देव माणूस आहे. नाही, आसाराम बापूच देव आहे. आपल्या देशातले काही बाबा आसाराम बापूला देव माणूस म्हणतात आणि काही बाबा तर आसाराम बापूला देवच म्हणतात. आसाराम बापू म्हणजे राम आहे. आता आसाराम बापू राम आहे का नाही ते माहित नाही, पण तुम्हाला खरं ऐकायचं नसेल तर तुम्ही इथून व्हिडिओ सोडून जाऊ शकता आणि ज्यांना इच्छा आहे ऐकायची त्यांनी हा व्हिडिओ बघा. इतिहास लिखा जाएगा, हम रहे न रहे, आप रहे न रहे, लेकिन इतिहास में लिखा जाएगा इस देश में संत आसाराम बापू जी को झूठे न्याय झूठे केस में जेल में रखा गया था, जिन्होंने देश को देश को बनाने की बात की थी. आता या माणसाचं असं म्हणणं आहे की आसाराम बापूवर जे अलिगेशन लावले होते ते खोटे आहेत. बरं ठीक आहे, हा साधा माणूस आहे. आपण आपल्या देशातल्या संत म्हणणाऱ्या लोकांचं बघू. ये सब चलता रहता है भगवान के मार्ग. आप अपने मार्ग को पुष्ट करें. अश्रद्धा करने की कहीं भी कोई गुंजाइश नहीं है. बिल्कुल भगवान अपने आप से अपने आप में खेलते हैं. हमें ये भावना करनी है कि आसाराम मेरे राम है, मेरे ठाकुर है. वो चाहे बाहर खेले चाहे भीतर खेले, वो चाहे माया का खेल खेले चाहे ब्रह्म का खेल खेले. अरे हे तर डायरेक्ट रामच म्हणायला लागले आसाराम बापूला. आता तुम्ही म्हणत असाल नेमका मुद्दा काय, मुद्द्याचं बोल ना. तर मुद्द्याचं बोलतो. परवा ग्वालियरमध्ये एका 19 वर्षाच्या मुलीवर मंदिरातल्या पुजाऱ्यांनी बलात्कार केला. हा, आणि अशी काही लोक आहेत जे म्हणतात की तुम्ही डोळ्याने बघितले का व्हिडिओ आहे तुमच्याकडे. अरे बिंडोकांनो, एवढं तरी कळायला पाहिजे की तुम्हाला काय रेप करताना काय व्हिडिओ काढतात का. बरं जाऊ दे, आपला मुद्दा भरकटायला लागलाय. हा, तर हा माणूस ग्वालियरच्या एका मंदिरामध्ये पुजारी आहे. या माणसाने 19 वर्षाच्या पोरीवर रेप केला. आता तुम्ही म्हणता ना याच्यात आसाराम बापू कुठनं आला, त्याचा काय संबंध. हा माणूस पण त्याच रांगेतला आहे ना ज्या रांगेतला आसाराम बापू आहे. देवाच्या नावाखाली ढोंग करायचं आणि पोरी बाईंकडे चुकीच्या नजरेने बघायचं. मला या व्हिडिओत एकच सांगायचं की धर्माच्या नावाखाली जे येडे झालेले लोक आहेत ना, त्यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढून बघायला पाहिजे की नेमकं आपल्या देशात काय चाललंय. ही केस तर समोर आली, पण अशा किती केस असतील ज्या समोर पण येत नसतील. आणि लोक म्हणतात आपल्या देशाला धर्माने चालवायचे. कुठला धर्म? जिथं तुमच्या पोरी बाळे सुरक्षित नसतात तो धर्म काय कामाचा. जर पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण लोकांचे पण डोळे उघडायला पाहिजेत.